आमदार सीमा हेरेंचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर आणि बबन गोलपांचा भाजप प्रवेश. पक्षप्रवेशावरून कोणतेही मनभेद नाहीत. बावनकुळेंची प्रतिक्रिया. संधी साधून सोबत जाऊ शकत नाही. जे भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही. अजित पवारांसोबतच्या युतीच्या चर्चांना पवारांकडून पूर्णविराम. तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. अजित पवारांची ही प्रतिक्रिया. विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीतही परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा. 5 वर्षात 20-25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढा. मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन. भाजपकडून नाशकात अबकी बार 100चा निर्धार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा. ब्रिटिशकालीन धोकादायक पूल थेट तोडून टाकणार. कुंडमळा पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. सांगलीच्या येळावीमध्ये बसचा मोठा अपघात टळला. बस विहिरीत पडता पडता वाचली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात. जळगावात 14 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या. नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय. 3 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 21 आणि 22 जून रोजी दारू आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी. संघर्ष सेनेकडून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. केस नख गळतीनंतर आता बुलढाणाकर हाताला भेगा पडण्याच्या आजाराने त्रस्त. इसबगोल त्वचा विकार असल्याचं तज्ज्ञांचं प्राथमिक मत. कोल्हापूरच्या हद्दवाढी विरोधात 20 गावांमध्ये बंद. ग्रामीण भागातून तीव्र विरोध. हद्दवाढ केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर. विमान कोसळल्यानंतर आगडोंब. वसतिगृहातील गॅलरीतून खाली उतरून विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी उकळले तब्बल 2000 रुपये. नवी मुंबईच्या वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात पावसाचा कहर. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. दुचाकी रिक्षा गेल्या वाहून.